तर आता फरशी पुसायचे पाणी घेतले आणि थोडंसं ना मोठं मीठ टाकणार आहे. मोठं मीठ टाकून फरशी आता पुसायची आहे ना. भांडी वगैरे झाली, कपडे धुवून झाले. कपडे इकडं घातले, तिकडं पुढं पण घातलेत अगदी, आणि इथं पण सुकायला घातलेत. भरपूर असे कपडे आज पण होते ना, सगळे कपडे धुतले. मी दवाखान्यात ही नेसून गेलेली साडी, मंदिरात ही एकदा नेसली की धुत नाही, एकदा दोनदा तर नेसून मग धुते ना. तर आता फरशी पुसून घ्यायची. तर आज म्हटलं आता मीठ टाकले पाण्यात आणि आपल्याला थोडंसं ना गोमूत्र पण टाकायचं त्यात आणि पुसायचे फरशी. त्याचा गोमूत्र टाकते मी, थोडंसं टाकायचंय, बस जास्त नाही. काय काय खायला आणू? तर ये ना कॅडबरी खावा. ते खराब झाले, माझ्याकडूनच झालेलं आहे, त्यामुळं ना तसंच वापरायचं तर चालू आहे. तर नाही इलाज आहे. आता मी आज सगळ्या फरशावरून हे पुसून घेणार आहे. अजून वरती गेलेलं नाही, वरच्या बेडरूम मध्ये जाऊन पुसायचं. अगोदर म्हटलं हॉल मधलं पुसावं, हॉल किचन, आणि मग वरती जाणार आहे. फरशा वगैरे सगळ्या रूम पुसून घ्यायचे. काय ओढणी 1 वाजत आलाय फरशी पुसायला. जेवण झाली आणि शिमला मिरची चपाती केली होती, जेवण केलं. आणि कपडे इतकी पडली होती, कपडे अगोदर धुवून घेतली. आज पाणी पण आलं होतं, झाडात पण थोडंसं पाणी मारलं होतं. आणि बरेच दिवस झाले पाऊस आहे, त्यामुळे झाडात कसं पाणीच मारत नाही. थोडं जास्त असं वाटायला लागलं की कमी आहे पाणी, म्हणून थोडंसं आज झाडात पण मारलं पाणी. आणि प्यायचं तेवढं पाणी भरावं लागतं, बाकीचं काही नाही, पण प्यायचं तरी भरावं लागतंय ना पाणी. आणि कपडे भरपूर पडली होती. शाळेचे ड्रेस आज म्हणजे सुट्टी होती ना ह्याला युनिफॉर्मला, त्यामुळे शाळेचे दोघींचे ड्रेस होते. माझ्या पण साड्या जरा होत्या बाहेर, 2 दिवस नेसल्या होत्या मी. ते 2 साड्या होत्या, म्हणजे मंदिरात जाताना परत दवाखान्यात जाताना नेसलेल्या त्या साड्या पण धुतल्या मी. कपडे धुतली भरपूर. आणि आज म्हटलं पाऊस नको यायला, तर आता आवरते मी आणि परत वरती जाऊयात आवरायला. आता काय म्हणली? अनु कॅडबरी खाऊन बसली आता, आहे ना. मला अजून भांडी लावायची घासलेली, बाहेर एक जाळा, इथे काय भांडी लावणार आहे, फरशी पुसून, है ना. आज काय ऊन पडलं नाही, पण पाऊस पण नाहीये, त्यामुळे कपडे पटकन आपली सुकू देत, मग येऊ दे पाऊस. बाई कपडे ओली राहिली की नको नको सुकून जाते. हो. आणि इकडं ठेवलं मी अगदी असा बारीक ना, पाऊस थोडासा आला म्हणून कपडे मी सगळी बाजूला ठेवली, आतमध्ये आणून वगैरे इकडं घेतलं. आणि कपडे जी सुकली होती तेवढी घड्या घालून ठेवली. काय होते, नाही तर लगेच ना भिजतात, अगदी आपण बाहेर जाऊपर्यंत ओले होतात कपडे. काल पण असंच झालंय माझं, काल पण कपडे भिजलेले आहेत, म्हणून सगळं लगेच स्टँड इकडं घेतलं आज मी. आणि आता किचन कट्टा तेवढा आवरायचा राहिलाय, किचन कट्टा आवरून घेते मी. किचन कट्टा सगळा ना स्वच्छ धुतला, गॅस पुसलाय आणि भांडी पण लावली, हे बघा. आणि झाड आणि सगळं असं आवरलं. 2 चाळ्या मोकळ्या केल्या, भांडी 2 पडलेत. आता ताट तेवढी स्टँड इकडं घेतलं. आणि आता पाऊस नाहीये काहीच, तर आता आणखी स्टँड मला तिकडं ठेवलं पाहिजे, तर आता तिकडं ठेवते. वारं सुटलंय आणि थोडासा पाऊस झाला आणि वारं खूप होता, सुटले. आलो आता खेळून खेळून, इथं झोपली.
तर आता आम्ही चाललोय बाहेर. तर बाहेर म्हणजे ना घेतलं इथं आणू. चला काकूला हाक मारा. काकूला हाक मार ना. इकडच्या काकूला हाक मारणार. मग इथं वेळ आलाय. सदाफुली काय ते सदाफुली नव्हे. वारू छान सुटले. आणू लागले इथं खेळायला. तिथं दगड तिनंच बांधली होती सकाळी. तिथनं खेळायला लागले. सकाळी मी तर बाहेर चालते. हिनं काय केलं. इथं खड्डा आहे ना छोटा. अक्षूचा चाललाय अभ्यास आणि जेवण झाली. तनु इथं लागले झाडून काढायला. भांडी नेऊन ठेवलेत. आणि बघा अनु जेवली ना तू. हो तुझ भात खा. भात खाल्लाय. अक्षूचं वाचन चाललंय. कपडे इकडं ठेवायचे आता सुकलेली.